नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता कुठे जायचं काहीतरी. हे बघा, आता सकाळचे म्हणजे 4:45 झाले आहेत मित्रांनो. आम्हाला इथून आता बोरवली जायचं आहे. तर सकाळचे 4:45लाच त्रिशू पण 4:30लाच उठली. हा त्रिशू, 4:30लाच उठलीस ना तू? हे बघा, मामाच्या गावी जायची आहे म्हणून हे बघा, ही एक बॅग आहे आणि एक माझी ही बॅग. एक बॅग पडली. चला आपला दोनच बॅगा घेऊन जातोय, कारण की मंगळवारी परत रिटर्न यायचं आहे. काय तिकडनं 3? हा, तिकडनं काय घेऊन यायचं आहे अजून? हा मामीन ते काय देणार आहेत काय? हा, काही नाही देणार? पापड वगैरे काहीच नाही? नाही हा, कुठून? मग दुसरी बॉटल घे ना. हा, ये नको घेऊ. नको नको, राहू दे दुसरी. हा, छोटासा ग्लास घेऊन घे. तो नको, छोटा ग्लास घे त्रिशू. हा ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला आता आम्हाला इथून बोरिवलीसाठी बस पकडायची आहे परत. आता बोरिवली जायचे म्हणजे काहीतरी 5:15 वाजता बस आहे आम्हाला इथून. तर चला, म्हणजे आम्ही इथून मालाड जाणार, कारण की डायरेक्ट बोरिवली बस ते काहीतरी 6:30ला चालू होते आणि आमची 7 वाजता ट्रेन आहे बोरिवलीवरनं. हा त्रिशू, हा तुला पकडतो मी. चालेल, चला तर आपण डायरेक्ट बोरिवली स्टेशनला जाऊया. चला मित्रांनो, तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवतो मित्रांनो आता पूर्ण सुरतला जाण्याचा. काय त्रिशू? काहीच नाही चालेल मग त्रिशू चला, इथे ये बघा आमचं हे हा, हे बघा, हे मडचं बस स्टॉप आहे. आता बघू, आता इथून बस येते आता. बघा, आता म्हणजे 5:30 झालेले आहेत. तर बघू आता किती म्हणजे 5:30. आता तर 5-10 मिनिटात तर बस यायला पाहिजे इथं. आता बघू. हे बघा, इकडं पूर्ण अंधार आहे आता. ठीक आहे, चला आता जाऊया आपण याला बोरिवली स्टेशनला जाऊया. बसची वाट बघतोय आता. हे बघा, अशी सकाळी उठली असते का गायत्री तू? हा, टिफिन बनवायला ना? हा, कुठं बस आली? नाही ना, बस नाही ना, रिक्षा आहे ना ती. हा, अच्छा, हा ती बस. हा, ती प्रायव्हेट बस आहे त्रिशू, प्रायव्हेट बस आहे ती. हा, ते नाही, ते लग्नाला जाते. चल, बस आली काहीतरी. चला मित्रांनो, बस आली. चला. काय आलं? अशी ट्रेन पाहिजे? मग त्याला इथं आता ते लोकलमध्ये बसलोय. आता इथून कुठं जायचं आपल्याला? बोरिवली ना. बोरिवलीवरनं ट्रेन आहे. काय त्रिशू, पडून जाशील. हा, चल आता आपण 5 मिनिटामध्ये बोरिवली स्टेशनला उतरूया. हा, तर चिप्स पाहिजे तिला, चिप्स पाहिजे बघ आता. हा, चल आता बोरिवली स्टेशन. आता बघा, हे कुठलं स्टेशन आहे आता? म्हणजे आता काहीतरी कांदिवली स्टेशन येईल, त्याच्यानंतर बोरिवली. हे आता बोरिवली स्टेशनला आलो आहे तिथं. आता ही बोरिवली स्टेशन आहे. आता इथून आम्हाला आता एक्सप्रेस म्हणजे आता जनरलचं तिकीट काढलेलं आहे. तर बघू आता तिकडे पुढे 6 नंबर प्लॅटफॉर्मला लागते वाटतं ती सुरत जाणारी. 7 वाजता आहे, आता 6:30 झालेत. ते बघा, ती किती मस्ती करते. एक बॅग ते गायत्रीकडे देऊन दिली आणि त्रिशू बघा. त्रिशू हे लोकल ट्रेन जात आहेत. काय सकाळच्या टायमाला काही एवढी गर्दी नाही आहे. हे बघा, या बिल्डिंगा मुंबईच्या अशा बिल्डिंगा असतात. हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा मोठ्या बिल्डिंगा असतात. ही लोकल जाते खाली. चला, तिकडे मी आता 6 नंबर प्लॅटफॉर्मला जातो. तिकडे बघतो कुठले आपली सुरत गाडी 7 वाजता आहे तशी, पण आता 6:30 झालेत. हे लवकर येऊन गेलोत ना आपण? हा, अर्धा तास लवकर येऊन गेलो. चल ना त्रिशू, चल पटकन चल. ते बघा, ते जायचं आहे ना मामाच्या घरी. ते बॅग जड नाही का काहीतरी? जड लागते. चालेल, चल मग, चल जाऊया. चल, 7 वाजता ट्रेन आहे. चला आता इथं स्टेशनला. काय आलं? हा, चाय त्रिशूला पण दे ना चाय. घे, तिला पण चाय पास. नाही मम्मी तुला चहा नाही देते.
चला इथं बोरवली स्टेशनला आहेत आता. इथूनच चहा वगैरे घेतली आता. अजून आपली ट्रेन काय आलेली नाही आहे, म्हणजे 12:35 आहे. गर्दी तर भरपूर आहे इथं. हे म्हणजे दुसऱ्या गुजरात जाणाऱ्या कशा भरपूर गाड्या आहेत. तर म्हणजे त्या 12:35च्या आधी दोन गाड्या निघून जातात, मग आमची गाडी येते. ए पिना तू चहा पिना. काय आलं? गरम लागते. अच्छा, नाही पिऊन घेतो. हे बघा तुम्ही इथं समोर बघू शकतात, म्हणजे किती त्या जनरल डब्यामध्ये गर्दी आहे. तिकीट नाही काढलेलं राहिला तर एवढी मोठे म्हणजे 4 डबे जनरलचे आहेत, तर एवढी गर्दी आहे. तर एका काकानी तर गायत्रीला बसायला जागा देऊन दिली. ते बोलले की बस भाडा म्हणे तू. ते तिथं उभे राहिलेत आणि गायत्रीला इथं बसायला जागा देऊन दिली. कारण की एवढी गर्दी होती ना, प्रमाणच्या बाहेर गर्दी होती. म्हणजे विचारूच नका तुम्ही. शेवटचे जे 4 डबे पूर्ण जनरलचे होते ना, पूर्ण गर्दी होती तिथं. चला तर आता आपण जाऊया आता सुरतपर्यंत प्रवास तर करायचाच आहे आपल्याला. तुम्हाला सुरत सिटी तर त्याच्यावरती लागल्यास नवीन व्हिडिओ बनवणारच आहे मी. बघा आता कशी तरी बसायला जागा भेटली आहे तिथं. ठीक आहे, चला तर आता एक कुठलं नवसारी आहे का काय माहिती. ठीक आहे मित्रांनो, आता बघा म्हणजे आम्ही इथं सुरत स्टेशनला म्हणजे जवळपास येऊनच गेलो आहे. तसं आता इथं उतरणारच आहेत आम्ही आता. चला तर आता पहिले उतरून गेलो इकडे, त्याच्यानंतर आता इथं काहीतरीची वाट बघतोय. ते शेवटच राहिली वाटतं. म्हणजे इथं तर बघतोय मी आपलं मुंबईसारखीच गर्दी दिसते डायरेक्ट. जिकडे बघा तिकडे मुंबईसारखीच गर्दी दिसते डायरेक्ट. कदाचित हे ट्रेनमधनं सर्व उतरत असतील ना, म्हणून कदाचित तेवढी गर्दी वाटत असेल. पण हे बघा म्हणजे ऊन तर एवढं भयंकर आहे ना, प्रमाणच्या बाहेर ऊन आहे डायरेक्ट. म्हणजे सुरतमध्ये पण गर्दी भरपूर आहे मित्रांनो. असं नाही की गर्दी नाही बाबा, गर्दी पण भरपूर आहे. हे बघा हे सगळे जेवढे पण तुम्हाला दिसतात ना, हे सगळं जनरल डब्यामधनं उतरताय ना मित्रांनो. हे एवढी गर्दी होती ना, बसायला सुद्धा जागा नव्हती तिथं. ते बघा ते काहीतरी दिसतंय बघा ते समोर. चल 10 रुपया. हे बघा पूर्ण थकले रे बाबा हे बघा आता म्हणजे ते आम्ही जी सुरत ट्रेनमध्ये बसलो होतो ना, त्या ट्रेनने आलो. चला तर आपल्याला पुढे जाऊन आता परत रिक्षामध्ये बसायचं आहे. चला फायनली आम्ही आता रिक्षा कशी तरी पकडली. 30 रुपये घेतात ते आसपास मंदिरला जाण्यासाठी. तर आता आम्ही रिक्षा वगैरे पकडली. आता काहीतरी तर पूर्ण थकलेली जे. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला जाऊया आता आपण घरी. कारण की लागल्यास काय तुम्हाला घर वगैरे पूर्ण दाखवणारच आहे मी. म्हणजे ती माझी सासरवाडी आहे, ते पूर्ण तुम्हाला दाखवणारच आहे मी. चला बघू आता इथून आता किती टाईम लागतात काय नाही. हे आसपास मंदिरसाठी ते सीट वगैरे भरत राहतात. ते फक्त दोघांना नाही घेऊन जात, पूर्ण 5 जणांना बसवतात ते. तेव्हा ते आसपास मंदिरला म्हणजे तिथपर्यंत घेऊन जातात. 30 रुपये घेतात ते आसपास मंदिरला जायला. आता बघू आता किती टाईम लागतो काय टाईम नाही. तरी 15-20 मिनटं जातीलच आम्हाला पोहोचायला तिथं. किंवा ट्रॅफिक वगैरे राहिली तर म्हणजे 20-25 मिनटं पण लागू शकतात आरामात तिथं. आता बघू ते चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.